की ह्या भिंद्रानवालेच्या विरोधात ऑपरेशन ब्ल्यू स्टार हे सुवर्ण मंदिरामध्ये कारवाई करण्यात आली. मिलिटरी करून भारतीय आर्मी कडून एक कारवाई करण्यात आली, ज्या सुवर्ण मंदिराचा ताबा आतंकवाद्यांनी ह्या भिंद्रानवाले त्याच्या अनुयायांनी घेतलेला होता. त्यांच्या ताब्यातून सुवर्ण मंदिर मुक्त करण्यासाठी तुम्हाला दिसून येईल पुस्तकामध्ये सुद्धा की 3 जून 1984 मध्ये कुलदीप सिंग ब्रार या मेजर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने कारवाई केली आणि भिंद्रानवाले त्याच्या अनुयायांचा खात्मा केला सुवर्ण मंदिरामध्ये. सुवर्ण मंदिर या दहशतवाद्यांच्या ताब्यातून मुक्त केलं. हा भाग आपण पाहिला, म्हणजे पंजाब मधले असंतोष. मग हा असंतोष किती वर्षाचा कालखंड होता बघा, तुम्हाला दिसून येईल की 1973 ला मागणी केलेली होती अकाली दलाने. मग 1973 पासून जर ऑपरेशन ब्लू स्टार आणि ऑपरेशन ब्लॅक थंडरचा जर कालखंड तुम्ही बघितला तर ऑपरेशन ब्लॅक थंडरचा कालखंड 1984 पर्यंतचा आहे. म्हणजे 73 ते 1984, म्हणजे जवळजवळ 10 ते 11 वर्ष पंजाबमध्ये असंतोष होता म्हणायचा, म्हणजे पंजाबमध्ये समस्या निर्माण झालेली होती म्हणायची. ठीक आहे, तो भाग आपण पाहिला. आवाज सगळ्यांना ऐकू येतोय ना माझा? हो. हा, तर हा पंजाबमधील असंतोष पाहिला. त्याचबरोबर आपण ईशान्य भारतातल्या समस्या बघितल्या गेल्या तासाला. ईशान्येकडील भारताची जी 8 राज्य आहेत, ज्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मिझोरम, नागालँड, मणिपूर ही अशी जी राज्य आहेत, या राज्यांमध्ये कोणत्या समस्या निर्माण झालेल्या होत्या त्याचाही आढावा आपण घेतला. आणि त्यामध्ये मिझोरमची माहिती आपण सुरुवातीला पाहिली. मिझोरम राज्यातल्या लाल डेंगा आणि तिथं असणारा जो MNF नावाची जी संघटना आहे किंवा तिथला असणारा जो पक्ष आहे, त्या पक्षानं मागणी केलेली होती की स्वतंत्र मिझो प्रांताची मागणी केलेली होती. आपण पाहिलं ती एक समस्या आपल्या देशात निर्माण झालेली होती की देशातून वेगळं व्हायचं होतं त्यांना, MNF पक्ष आणि त्यांचे असणारे नेते लाल डेंगा यांना. त्यांनी त्याची घोषणा केलेली होती. मात्र हा उठाव मोडून काढण्यात आला. हे आंदोलन त्यांचं, ही चळवळ जी त्यांनी स्वतंत्र मिझोची सुरू केलेली होती मिझोरम मध्ये, ती तत्कालीन शासनानं मोडून काढली आणि सुरुवातीला तो केंद्रशासित प्रदेश म्हणून निश्चित केला. आणि त्याच्यानंतर पुढे तुम्हाला सांगितलेल्या पुस्तकामध्ये की 1985 मध्ये राजीव गांधींनी स्वतंत्र राज्य म्हणून त्याची निर्मिती केली आणि पहिले मुख्यमंत्री लाल डेंगाई झाली. मिझोरमची माहिती बघितली. तशीच परिस्थिती नागालँडमध्ये सुद्धा निर्माण झालेली होती. की नागालँडमध्ये असणारी NNC नावाची संघटना, नागा नॅशनल काउन्सिल, NNC, आणि त्याचे असणारे नेते अंगामी फिझो नावाचे नेते यांनीही स्वतंत्र नागालँडची मागणी केलेली होती. हे आपण पाहिलेलंच आहे. सेम परिस्थिती नागालँडमध्ये सुद्धा आहे. मात्र आणि त्यासाठी त्यांनी तिथं चळवळी आंदोलन सुद्धा सुरू केलेले आहेत. अगदी मग आसाम रायफल आपल्या सैन्याचं असणार एक दल, आसाम रायफल मध्ये आणि NNCच्या लोकांमध्ये चकमकी उडाल्या, त्यामध्ये काही लोक मारली गेली. हे बंड सुद्धा मोडून काढलं तत्कालीन शासनानं, सैन्यानं, आपल्या भारतीय सैन्यानं मोडून काढलेलं आहे. आणि पुढे तुम्हाला दिसून येईल की नागालँडचं सुद्धा काय केलेलं आहे की 1963 मध्ये राज्य निर्माण केलेलं आहे नागालँडचं सुद्धा. माईक बंद करा बाकीच्यांनी. त्याच्यानंतर आपण आसामची माहिती पाहिली की आसाम राज्यामध्ये जे आसामच्या शेजारी असणारा जो बांगलादेश हा जो देश आहे, तुम्ही भारताचा नकाशा गेल्या वेळेला तुम्हाला दाखवलेला होता. त्या भारताच्या नकाशाच्या मध्ये जर तुम्ही पाहिलं तर आसाम राज्याच्या शेजारी बांगलादेश आहे. आणि या बांगलादेशामधून जे स्थलांतरित लोक आसाममध्ये राहण्यासाठी आलेले होते, त्या लोकांनी काय केलेलं होतं की आसाम गण परिषद आणि आसाम स्टुडंट्स युनियन, ऑल आसाम स्टुडंट्स युनियन नावाची एक संघटना स्थापन केलेली आहे. आणि या म्हणजे या आसाम बांगलादेश मधून आलेली जी लोक आहेत आसाममध्ये राहायला, त्यांना परत पाठवा अशी मागणी प्रफुल्ल कुमार महंतो हे आसामचे नेते त्यांनी केलेले आहे. आणि त्या पद्धतीनं तिथंही काय झालेलं आहे की त्या मागणीमुळे असंतोष निर्माण झालेला होता आसाममध्ये, की बंगालमधून आलेले जे स्थलांतरित लोक आहेत, पश्चिम बंगाल बांगलादेश देशातून आसाममध्ये राहायला आलेले जे लोक आहेत त्यांना परत बांगलादेशमध्ये घालवा अशी मागणी प्रफुल्ल कुमार महंतो यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे तिथं असंतोषाची परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि ती ही समस्या सुटलेली आहे. पुढे हे आसाम हे राज्य सुद्धा निवडणुका तिथं झालेल्या आहेत 1986 मध्ये. आणि आसाम गण परिषदेचे प्रफुल्ल कुमार महंतो हे पुढे मुख्यमंत्री झालेले आहेत. हा भाग पाहिला.
आणि शेवटी अरुणाचल प्रदेशचा भाग सांगितलेला आहे तुम्हाला. अरुणाचल प्रदेश हे राज्य अतिपूर्वेकडील राज्य आहे आपल्या भारतातलं आणि या राज्याला उगवत्या सूर्याचा प्रदेश असं म्हटलं जातं भारतातला. कारण अतिपूर्वेचं असणारं राज्य आहे भारताच्या नकाशामध्ये आसाम राज्य, अरुणाचल प्रदेश राज्य. आणि परीक्षेसाठी तुम्हाला काय करायचंय, तोच भाग लक्षात ठेवायचा आहे. उगवत्या सूर्याचा प्रदेश कोणता, तर अरुणाचल प्रदेश. हे स्टेटमेंट परीक्षेसाठी लक्षात ठेवायचं. अशी 4 राज्यांच्या ईशान्येकडील माहिती आपल्याला सांगितलेली आहे. आता आपण काय करणार आहे की त्याच्या पाठीमागच्या पानावरती सगळ्यांनी या, पुस्तकं समोर असतील तर पुस्तकातलं पुढचं पेज ओपन करा आणि त्यामध्ये तुम्हाला ज्या समस्या सांगितलेल्या आहेत त्या समस्यांचा आढावा आपण घेणार आहे. 3 मोठ्या समस्या आहेत ज्या आजही आपल्या देशाला भेडसावत आहेत. ईशान्य भारतातल्या ह्या 4 राज्यांमधल्या समस्या दूर झालेल्या आहेत. ते स्वतंत्र घटक राज्य म्हणून आपल्या देशामध्ये आता आहेत, घटक राज्य म्हणून. मिझोरम, आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश ही राज्य आपल्या आहेत. तिथं काही समस्या नाही आहे आता, ठीक आहे, किंवा या आता आपण पाहिलेल्या तसल्या समस्या नाही आहेत. मात्र आता आपण ज्या समस्या पाहणार आहे पान नंबर 12 आणि 13 वरती सांगितलेल्या, त्या समस्या मात्र आजही आपल्या देशाला भेडसावत आहेत. त्या समस्यांची माहिती आपल्याला काय करायची आज पाहायची. त्या 3 समस्या आहेत त्यामध्ये नक्षलवाद, जमातवाद आणि प्रदेशवाद या 3 समस्यांची, 3 आव्हानांची आपल्या देशापुढे असणाऱ्या आपण काय करणार आहे, माहिती जी आहे ती पाहणार आहे. आता मुलांच्या मध्ये किंवा मुलींच्या मध्ये काय करा, कुणीतरी स्क्रीनशॉट काढून घ्या थोड्या वेळानंतर, ठीक आहे. आपण त्याची माहिती पाहतोय आता. सगळ्यांनी काय करा, नक्षलवादी चळवळ, त्याच्यामधील नक्षलवाद हे जे आपल्या देशापुढे असणारं जे आव्हान आहे त्याची माहिती काय करायची आहे, सगळ्यांनी पुस्तकामध्ये पाहायची आहे. नक्षलवादाचं आव्हान ते मी तुम्हाला काय करतोय, पीपीटीच्या माध्यमातून इथं थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतोय. नक्षलवादाची माहिती आपण पाहणार आहे. आता पुस्तकामध्ये तुम्ही पहा आणि मला सांगायचं की नक्षलवादाची सुरुवात, नक्षलवादी चळवळीची सुरुवात कोणत्या राज्यात झालेली आहे. पुस्तकात बघून सांगा, राज्याचं नाव सांगा. पुस्तकामध्ये बघायचं आहे आणि राज्याचं नाव सांगायचं आहे. नक्षलवादी चळवळ कोणत्या राज्यात सुरू झालेली आहे. कोणत्या राज्यात सुरू झाले नक्षलवादी चळवळ सांगता येईल का बघा. कोणत्या राज्यात, कोणत्या राज्यात सुरू झाले नक्षलवादी चळवळ. पश्चिम बंगालमध्ये. हा, मुलांना आवाज ऐकू येतोय ना माझा, आवाज ऐकू येतोय का रे. आवाज ऐकू येतोय का माझा. आवाज ऐकू येतोय का रे. सर आवाज येत नाही. हा, आता येतोय का बघा बरं. सर आवाज येतोय. हा, ठीक आहे. जरा इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडं डिस्कनेक्ट होतंय आधी मध्ये, काय तरी सुद्धा लक्ष द्या. हा, ठीक आहे. तर मला आता पुस्तकामध्ये बघून सांगायचं की हे जे नक्षलवादी चळवळ आहे, ही नक्षलवादी चळवळ कोणत्या राज्यात सुरू झालेली होती सांगा बरं. सांगता येईल का रे. पश्चिम बंगाल. आता तुम्हाला इथं नकाशामध्ये दिसत आहे बघा. आवाज येतोय का बघा रे. जरा नेटवर्क प्रॉब्लेम आहे. आवाज येत नाही नीट. हा, नेटवर्क जरा प्रॉब्लेम आहे. आता कनेक्ट झाले बघा बरं. आता येतोय का आवाज. आवाज येतोय का रे आता. आवाज येतोय का बाळांनो. येतोय. हा,
आता इथं आवाज येतोय ना सगळ्यांना? नाही. हा येतोय सर. हा ठीक आहे. इथं आता येतोय नकाशा, सर. हा नकाशामध्ये बघा, नकाशामध्ये की नक्षलवादी चळवळीची सुरुवात कुठं झालेली आहे, तर इथं पश्चिम बंगाल राज्य दिसतंय बघा नकाशामध्ये. आणि त्या पश्चिम बंगाल राज्यातील नक्षलबारी नावाचं गाव आहे, दार्जिलिंग जिल्हा आहे हा, इथं दिसतोय हा. आणि ह्या दार्जिलिंग जिल्ह्यातील स्क्रीन दिसत नाही सर. स्क्रीन दिसते का नाही? दिसते सर. दिसते सर. हा आता दिसायला लागल्या. हा ठीक आहे. बघा आता की भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग जिल्हा आहे, इथं स्क्रीनवरती नकाशामध्ये बघा, मी कर्सर दाखवतोय. आणि या दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी ही नक्षलवादी चळवळ सुरू झालेली आहे म्हणायची. आता ही नक्षलवादी चळवळ कुणी सुरू केली? शेतकऱ्यांनी सुरू केलेली होती. इथं तुम्हाला दिसेल बघा, मी लिहिलेलं इथं वाक्य दिसतील, स्क्रीनशॉट मारून घ्या. हे ज्या स्लाइड येतात, सर्व विद्यार्थ्यांना ऐकू येतो का आवाज माझा? हो. हा सगळ्यांनी काय करा, प्रत्येक स्लाइडच्या स्क्रीनशॉट मारून घ्या. तुम्हाला नोट्स साठी आणि समजून घ्यायला बरं पडेल. स्क्रीनशॉट मारून घ्या सगळ्यांनी, ठीक आहे? आता बघा, तर तुम्हाला इथं दिसून येईल की दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी गावातील शेतकरी व कष्टकरी मजूर लोकांनी 1967 मध्ये तेथील जमीनदारांच्या पिळवणुकीविरोधात शेत जमिनीच्या भोवती लाल झेंडे रोवून शेत जमिनीचा ताबा घेतला आणि तेव्हापासून ही चळवळ सुरू झाली म्हणायची. म्हणजे ही जी चळवळ आहे, नक्षलवादी चळवळ, ही नक्षलवादी चळवळ कुठं सुरू झालेली आहे, तर पश्चिम बंगाल राज्यात सुरू झालेली आहे. पश्चिम बंगाल राज्यात, ठीक आहे? तिथं असणारा दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी गाव, तिथं ही चळवळ सुरू झालेली आहे. कुणी सुरू केली ही चळवळ? तर सामान्य शेतकरी, कष्टकरी, मजूर लोक जे आहेत, या लोकांनी काय केलेले आहे, ही चळवळ सुरू केलेली आहे. आता ही चळवळ का सुरू केली त्यांनी? त्याचं कारण काय? तर त्या ठिकाणी असणारे जे जमीनदार आहेत, ज्यांच्या मालकीच्या जमिनी होत्या, त्या जमीनदारांच्या पिळवणुकीविरोधात, म्हणजे ती लोक ह्या सामान्य शेतकऱ्यांची, कष्टकरी मजुरांची पिळवणूक करायची. आर्थिक पिळवणूक असेल, शारीरिक पिळवणूक असेल, म्हणजे मोबदल्याच्या तुलनेत काम जास्त, म्हणजे कमी मोबदला मिळायचा आणि काम त्यांना जास्त असायचं, या पद्धतीची पिळवणूक म्हणूया आपण. अशी पिळवणूक त्यांच्याकडून करायची. शेतीमधून मिळणारं जे उत्पन्न आहे सगळं, ते सर्व जमीनदार घ्यायचे, अशी पिळवणूक व्हायची तिथल्या शेतकऱ्यांची. म्हणून तिथल्या शेतकऱ्यांनी नक्षलबारी मधल्या काय केलं की तिथल्या जमीनदारांच्या विरोधात चळवळ उभी केली. आणि ती चळवळ कशी उभी केली त्यांनी? की ज्या शेतामध्ये ते काम करत होते, त्या शेतीच्या सभोवताली त्यांनी लाल झेंडे उभा केले. त्या लाल झेंड्यांचं चित्र इथं खाली दिसतंय तुम्हाला. असे लाल झेंडे उभा केले आणि हे लाल झेंडे उभा करून त्यांनी काय केलेलं आहे की ही चळवळ जी आहे ती सुरू केलेली आहे म्हणायची. आणि त्यात शेत जमिनीचा ताबा घेतला म्हणायचा या लोकांनी. या शेत जमिनीचा ताबा घेतला आणि ही चळवळ जी आहे ती सुरू केली म्हणायची, ठीक आहे? 1967 मध्ये. आता ही चळवळ कुठं सुरू झाली, कशी सुरू झाली, हे इथं स्क्रीनवरती दिसतंय तुम्हाला. त्याचा तुम्ही काय करून घ्या, स्क्रीनशॉट जो आहे तो काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला वाचण्यासाठी मदत होईल. मी आता पुढच्या स्लाइड कडे जातोय. पुढच्या स्लाइड कडे येतोय मी. सर आवाज येत नाही नीट. सर नीट आवाज येत नाही. आवाज येत, जरा नेटवर्क प्रॉब्लेम आहे, जरा तुम्ही जरा रेंज मध्ये या. येतोय का बघा आता आवाज? आता येत असेल मला वाटतं क्लिअर. हो सर. हा, आता आपण पुढच्या स्लाइड कडे जातोय. आता आपण बघितली ही नक्षलवादी चळवळ सुरू कुठं झाली, तर पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी गावामध्ये ही चळवळ सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांनी ही चळवळ सुरू केलेली आहे जमीनदारांच्या अन्यायाविरोधात, आणि जमिनीचा ताबा त्यांनी घेतलेला आहे. आता पुढे काय घडलेलं आहे त्याची माहिती आपण पाहतोय पुढच्या स्लाइड मध्ये. पुढे काय घडलेलं आहे बघा, की तुम्हाला दिसून येईल आता नक्षलवादी चळवळीचं सर स्क्रीन दिसत नाही. नक्षलवादी चळवळीचं स्वरूप तुम्हाला इथं दिसेल. नक्षलवादी चळवळीचे स्वरूप आता इथं कशी होती बघा. नक्षलवादी चळवळ सुरुवातीला जेव्हा ही चळवळ सुरू झाली त्यावेळेला
ही चळवळ कशी होती, तर जमीनदार जे आहेत नक्षलवादी गावातले, त्या जमीनदारांच्या विरोधात तिथल्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या संघटना, कृषी समित्या स्थापन केल्या आणि जमीनदारांच्या ज्या जमिनी आहेत त्या ताब्यात घेतल्या, म्हणजे जमिनी बळकावल्या. आणि त्या जमिनी नुसत्या बळकावल्या नाहीत शेतकऱ्यांनी, तर सामान्य शेतकऱ्यांमध्ये त्या जमिनीचं वाटप केलं. म्हणजे सुरुवातीला या नक्षलवादी चळवळीचं स्वरूप कसं होतं ते इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आवाज ऐकू येतोय का माझा? आवाज ऐकू येतोय ना? आवाज ऐकू येतोय का? हा, विभाग कोणतरी हे करून घ्या बरं का, स्क्रीनशॉट काढून घ्या कोणीतरी. तर नक्षलवादी चळवळीचं स्वरूप सुरुवातीला कसं होतं ते इथं समोर तुम्हाला दिसतंय की जमीनदारांच्या विरोधात कृषी समित्या स्थापन केलेल्या आहेत आणि या कृषी समित्यांनी त्या जमीनदारांकडे असणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्यात आपल्या ताब्यात घेतल्या आणि ह्या जमिनी शेतकऱ्यांमध्ये वाटल्या. अशी सुरुवातीला या चळवळीची उद्दिष्ट होती. म्हणजे आपल्याला दिसून येत आहे की चळवळ जी सुरुवातीला सुरू झालेली आहे त्याचं स्वरूप चांगलं आहे, सकारात्मक स्वरूप आहे, चांगलं स्वरूप असलेलं दिसून येतं, यात प्रॉब्लेम काहीच नाही. चांगली चळवळ आहे, जमीनदारांच्या अन्यायाविरोधात सुरू झालेली. मात्र आपल्याला इथं खाली दिसेल बघा, परंतु सध्या या चळवळीनं म्हणजे आता अलीकडच्या ह्या 20 ते 25 वर्षामध्ये या चळवळीचं स्वरूप पूर्ण बदललेलं आहे आणि त्याचं नकारात्मक असं स्वरूप झालेलं आहे. नकारात्मक काय स्वरूप झालेलं आहे, तर शेतकरी या चळवळीमध्ये राहिलेला नाहीये. मुळात ही चळवळ शेतकऱ्यांनी सुरू केलेली आहे. नक्षलवादी चळवळ जी आहे ती सामान्य शेतकरी, सामान्य कष्टकरी मजूर असतील, कष्टकरी लोक असतील, या लोकांनी ही चळवळ सुरू केलेली आहे, नक्षलवादी चळवळ. आणि विधायक कार्यासाठी, जमीनदारांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी त्यांनी ही चळवळ सुरू केलेली आहे. जमीनदारांकडून जमिनी काढून घेतल्या आणि शेतकऱ्यांमध्ये त्यांनी वाटप केल्या, म्हणजे चांगल्यासाठी त्यांनी चळवळ सुरू केलेली आहे. मात्र सध्या ह्या चळवळीचं स्वरूप नकारात्मक बनलेलं आहे. शेतकरी या चळवळीपासून खूप दूर गेलेला आहे. आणि सध्या मग या चळवळीचं स्वरूप कसं आहे तुम्हाला इथं दिसून येईल की आता शेतकऱ्यांच्या भल्यासाठीची ही चळवळ राहिलेली नाही, तर शासनाला विरोध करण्यासाठी ही चळवळ आता सुरू आहे. म्हणजे त्यामध्ये दहशतवादी लोक घुसलेले आहेत, विकृत विचारांचे, विकृत मानसिकता असणारे, समाजाला, शासनाला विरोध करणारे अशी लोक या नक्षलवादी चळवळीमध्ये आलेले आपल्याला दिसून येतील. आणि त्यामध्ये बघा मग इथं दिसेल की शासनाच्या कोणत्याही योजना व उपक्रम सामान्य लोकांपर्यंत पोहोचू न देणे, असं आता नक्षलवाद्यांचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे शासन एखाद्या ठिकाणी समजा निवडणुका घ्यायला लागलेला आहे नक्षलवादी भागामध्ये, ते निवडणुका घेऊन द्यायच्या नाहीत, किंवा शासनाच्या काही योजना आल्या, रस्ते बांधकाम चालू आहे, वीज जोडणी चालू आहे, कुठे शाळा उभा करायच्या आहेत, आरोग्य तपासणीची शिबिर आयोजित करायचे आहेत, अशा जर शासनाच्या योजना येत असतील तर त्या योजनांना विरोध करण्याचं काम या नक्षलवाद्यांनी सध्या सुरू केलेलं आहे. म्हणजे शासनाच्या कोणत्याही योजना जनतेपर्यंत पोहोचवून द्यायच्या नाहीत अशी ही चळवळ आता बनलेली आहे. आणि त्यासाठी ते काय करत आहेत, दहशतवादी कारवाया करत आहेत. इथं दुसरा मुद्दा दिसेल, त्यासाठी दहशतवादी कारवाया ते करत आहेत. म्हणजे असं शासनाने एखादा जर उपक्रम राबवला तर तिथं काय करायचे, हल्ले करायचे. तुम्हाला इथं चित्र दिसत आहेत. आता हा 2 वर्षापूर्वी झालेला इथं हल्ला आहे, मी चित्र इथं दाखवलेलं जे खाली दिसतंय तुम्हाला, या ठिकाणी कर्सर आहे इथं, हा दहशतवाद्यांनी, नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला आहे. आणि या हल्ल्यामध्ये आपले सीआरपीएफचे सैन्य जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले होते. त्यांचं चित्र इथं दिसतंय तुम्हाला खाली. म्हणजे त्यासाठी ते दहशतवादी हल्ले करत आहेत. पोलिसांना, प्रशासनाला, सैन्याला कोणत्याही प्रकारे सहकार्य करायचं नाही आणि त्यांना काय करायचं, विरोध करायचा. पोलिसांना, प्रशासनाला, सैन्याला विरोध करायचा. अशा पद्धतीची सध्या ही नक्षलवादी चळवळ जी आहे तिचं स्वरूप असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे सध्या नक्षलवाद हे देशासमोर मोठं आव्हान बनलेलं आहे, मोठं आव्हान बनलेलं आहे. आणि ही नक्षलवादी चळवळ देशातल्या अनेक राज्यांमध्ये, अनेक प्रदेशांमध्ये सध्या सक्रिय आहे आणि देशापुढचं मोठं आव्हान आहे. मग कोणकोणत्या प्रदेशामध्ये ही चळवळ सक्रिय आहे ते आपण काय करणार आहे आता पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहे. या स्लाइडचे सगळ्यांनी काय करा, स्क्रीनशॉट मारून घ्या. नक्षलवादी चळवळीचं स्वरूप तुमच्या लक्षात येईल. नोट्स काढायला किंवा परीक्षेला उत्तरामध्ये लिहायला तुम्हाला मुद्दे येतील इथं. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. आवाज ऐकू येतोय ना सगळ्यांना माझा? हो. आता पुढचा भाग आपण पाहतोय की ही नक्षलवादी चळवळ
कोणकोणत्या प्रदेशामध्ये भारतात कार्यरत आहे, कोणकोणत्या भागामध्ये ही नक्षलवादी चळवळ कार्यरत आहे त्याची माहिती आपण पाहतोय बघा. नक्षलवादी चळवळीची प्रमुख केंद्रे भारतातली, कोणकोणत्या भागामध्ये ही नक्षलवादी चळवळ सुरू आहे आपल्या देशात. आता तुम्हाला इथं दिसून येईल बघा, इथं नकाशा सुद्धा मी भारताचा आणलेला आहे आणि इथं भारतामधले हे नक्षलवादी चळवळीचे डेंजर झोन इथं दिसत आहेत लाल रंगाने असणारे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात या नक्षलवादांच्या कारवाया चालू असतात. नकाशामध्ये तुम्हाला इथं दिसत आहे, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, तुमच्या अधिक माहितीसाठी ते उपयोगी पडेल. त्याचबरोबर इथं शेजारी मी नावं सुद्धा लिहिलेली आहेत बघा, की कोणकोणत्या भागामध्ये नक्षलवादी चळवळी सुरू आहेत. तर महाराष्ट्रात, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा 2-3 जिल्हे आहेत. कोणकोणते ते इथं दिसतील तुम्हाला. कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणते जिल्हे दिसतात महाराष्ट्रात सांगा बरं. गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर. हा बरोबर आहे. गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर ही जी महाराष्ट्रातल्या पूर्वेकडे असणारे जे जिल्हे आहेत, इथं नकाशामध्ये इथं लाल महाराष्ट्राचा भाग सुद्धा पूर्वेकडचा काही प्रमाणात लाल दिसतोय, डेंजर झोन मध्ये म्हणायचा. मग या भागामध्ये नक्षलवादी चळवळी अजून सुद्धा चालू आहेत. पश्चिम बंगाल राज्यामध्ये नक्षलबारी आहे, म्हणजे मगाशी आपण सुरुवातीला बघितलेलं आहे, इथं पश्चिम बंगाल राज्य आहे. आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम, इथं आंध्र प्रदेश राज्य आहे. आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी इथं दिसतंय. त्या आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम, पूर्व गोदावरीचा प्रदेश, या भागामध्ये ही चळवळ सक्रिय आहे. तसंच तेलंगणाचा भाग, तेलंगणा राज्य इथं महाराष्ट्राच्या शेजारी, इथं कर्सर मी ठेवलेला आहे तिथं, त्या ठिकाणी तेलंगणा राज्य, करीमनगर. तेलंगणामध्ये करीमनगर आणि आदिलाबाद अशी ठिकाणं असलेले आपल्याला दिसून येतील. तसंच मध्य प्रदेश, मध्य प्रदेशामध्ये कोणती ठिकाण आहेत पहा बरं. मध्य प्रदेश बालाघाट, मंडला. बालाघाट आणि मंडला. आणि ओडिसामध्ये कोणते आहेत. कोरापुट. कोरापुट, ओडिसामध्ये कोरापुट. अशा पद्धतीनं ही भारतातली प्रमुख नक्षलवादी केंद्र आहेत म्हणायची. या ठिकाणी नक्षलवादी चळवळी किंवा नक्षलवादी कारवाया, नक्षलवादी जे आहेत ते सक्रिय आहेत आणि त्यांचा बिमोड अजूनही तिथल्या शासनाला, पोलिसांना किंवा सैन्याला करता आलेला नाही आहे म्हणायचा. अशा पद्धतीनं ही नक्षलवादी चळवळ जी आहे ती संपूर्ण भारतामध्ये कार्यरत असलेली दिसून येते. आता दुसरी गोष्ट बघा, की ह्या नक्षलवादी संघटनांनी आपली एक स्वतःची आर्मी सुद्धा तयार केलेली आहे, एक सैन्य उभा केलेलं आहे नक्षलवाद्यांनी. हे सैन्य इथं चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय खाली, ज्याच्यामध्ये स्त्रिया सुद्धा आहेत सैन्यामध्ये. सशस्त्र सैन्य उभा केलेला आहे. ती सैन्य संघटना कोणत्या आहे नक्षलवाद्यांची, ती इंग्लिशमध्ये मी इथं दाखवलेलं आहे बघा तुम्हाला, PLGA. PLGA त्याचं विस्तारित रूप कोण सांगतंय, पुस्तकामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे PLGAचं विस्तारित रूप सांगा बरं. लिबरेशन गुरिला आर्मी. बरोबर, पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी. ही त्यांनी काय केलेलं आहे, स्वतःच सैन्य उभा केलेलं आहे, एक सशस्त्र सैन्य. आणि हे सैन्य काय करतंय, या प्रदेशांमध्ये, हे जे प्रदेश आहेत भारतातले, ही राज्य आहेत, या राज्यांमधले, या जिल्ह्यांमध्ये हे दहशतवादी कारवाया करत आहेत. म्हणजे आपल्याला असं दिसून येतंय हे मोठं आव्हान आपल्या देशासमोर आहे. मुळात ही चळवळ चांगल्यासाठी सुरू झालेली आहे, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही चळवळ सुरू झालेली होती, जमीनदारांच्या अन्यायाविरोधात. मात्र त्याचं स्वरूप सध्या बदललं, शेतकरी त्या चळवळीपासून दूर गेलेला आहे आणि दहशतवादी त्या चळवळीमध्ये आता उतरलेले आहेत. भारतातलीच लोक आहेत ती, ज्यांना नक्षलवादी चळवळ कशासाठी सुरू झालेली होती हेही माहित नसेल, अशी लोक आता त्या चळवळीमध्ये आहेत. आणि पोलिसांना, प्रशासनाला विरोध करणं, शासनाच्या कोणत्याही योजना, उपक्रम जनतेपर्यंत पोहोचून न देणं, यासाठी दहशतवादी कारवाया करायच्या, अशी कृत्य या चळवळीने काय केलेले आहेत, भारतामध्ये सुरू केलेले आहेत. ही आपल्या देशातली असणारी एक सध्याची मोठी समस्या आहे, आपल्या देशापुढे असणारा अंतर्गत मोठं आव्हान आहे म्हणायचं. आता यानंतर पुढच्या आव्हानाकडे आपण वळणार आहे. पुढचं आव्हान कोणतं सांगितलंय तुम्हाला, जमातवाद. जमातवाद. या आव्हानाकडे वळतोय आपण, जमातवाद. ठीक आहे. आता जमातवादाचा इथं अर्थ शेअर केलेला आहे बघा, मी सांगतोय, स्क्रीनशॉट मारून घ्या सगळ्यांनी. पहिला स्क्रीनचा स्क्रीनशॉट मारून घ्या. मारला का स्क्रीनशॉट? हो. म्हणजे नोट्स काढण्यासाठी तुम्हाला मदत होईल. मुलांच्या मध्ये अभिषेक नाहीतर आदित्य नाही सुयश असतील तर तुम्ही काय करा, विभास आहे
हे करा, स्क्रीनशॉट एक मारून घ्या ह्याचा आपल्या पार्टिसिपेंट मुलांचा. तर जमातवादाचा अर्थ काय, जमातवादाचा अर्थ काय सांगितलंय बघा इथं, खालची ओळ बघायची इथं खाली, म्हणजे तुम्हाला समजेल जमातवाद म्हणजे काय असतं ते समजण्यासाठी. इथं खाली ओळ जी आहे इथं दाखवलेली मी, ही ओळ सगळ्यांनी बघा. काय लिहिलंय त्या ओळीमध्ये, प्रत्येकाला आपलाच धर्म श्रेष्ठ आणि इतर धर्म, सर्व धर्म तुच्छ वाटू लागतात, त्यातून धर्मांधता निर्माण होते व जमातवाद उदयास येतो. ही जी खाली दिलेली ओळ आहे चित्राच्या खाली असणारी, ह्या ओळीमधून तुम्हाला जमातवादाचा अर्थ लक्षात येईल की जमातवाद हे आपल्या देशापुढली एक गंभीर आव्हान आहे किंवा समस्या आहे. आणि हे जमातवाद कशातून निर्माण होतो ते तुम्हाला इथं सांगितलेलं आहे बघा या स्लाइड मध्ये. संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. आणि इंग्रजांच्या कालखंडापासून असा इंग्रजांनी आपल्या देशामध्ये या जमातवादाची बीज रोवली, पाया रोवला नाही. आपल्या देशामध्ये पूर्वीपासून, इथं सांगितलंय बघा शेवटच्या स्टेटमेंट मध्ये, इथं कर्सर मी दाखवतोय तिथं, की पूर्वीपासून आपल्या देशात शतकानुशतक सगळ्या जाती धर्माची लोक गुण्या गोविंदानं भावाभावासारखी राहत होती. मात्र इंग्रजांनी काय केलं, हिंदू मुस्लिम, हिंदू शीख असे काय केली की फूट पाडली आपल्या जमातीमध्ये, आपल्या धर्मांमध्ये, देशामध्ये फूट पाडली लोकांच्या मध्ये. आणि त्याच्यातून जमातवाद ही समस्या निर्माण झाली. ती फूट कुठं पडली तर ब्रिटिशांच्या इतिहासाचा जर आपण अभ्यास केला तर असं दिसून येईल की इंग्रजांनी जी बंगालची फाळणी केली 20व्या शतकाच्या सुरुवातीला, साधारण 1905च्या दरम्यान, लॉर्ड कर्झन जो होता त्या कर्झननं काय केलं, बंगालची फाळणी केली. ठीक आहे. आणि त्या बंगालच्या फाळणीपासून आपल्या देशात काय झाली की जातीय दंगली, धार्मिक तेढ समाजामध्ये निर्माण होण्यास सुरुवात झाली. म्हणजे इंग्रजांनी काय केलं, आपल्या देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण केलं म्हणायचं. आता जमातवाद कसा निर्माण होतो, आपल्या मनामध्ये सुद्धा तसं निर्माण होऊ शकतं. तर आपल्याला त्याच्यापासून दूर राहायचं आहे, आपल्याला दूर राहायचं या गोष्टींपासून. जमातवाद कसा निर्माण होतो हे शेवटचं स्टेटमेंट बघा. जेव्हा आपल्या मनामध्ये अशा भावना निर्माण होतात की माझाच धर्म, आपला धर्म, आपण ज्या धर्माचा आहोत तोच धर्म श्रेष्ठ आहे आणि इतर धर्म हे कनिष्ठ आहेत, तुच्छ आहेत, आपल्यापेक्षा हलक्या दर्जाचे आहेत, अशी भावना जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होते, ही भावना, अशी भावना असली म्हणजे आपली संकुचित धार्मिक भावना आहे म्हणायची. संकुचित धार्मिक आपली भावना निर्माण झाली म्हणायची. मग जेव्हा आपल्या मनामध्ये असे विचार येतात की माझाच धर्म श्रेष्ठ आहे, माझीच जात श्रेष्ठ आहे आणि इतर धर्म, इतर जाती या तुच्छ आहेत, हलक्या दर्जाच्या आहेत, अशी भावना जेव्हा आपल्या मनामध्ये तयार होते तेव्हा ती भावना म्हणजे आपली संकुचित धार्मिक भावना किंवा संकुचित जातीय भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली म्हणायची. आणि त्याच्यातून, आणि ही जी भावना निर्माण होते त्याला धर्मांधता, आंधळं धर्मप्रेम म्हणायचं, आंधळं. ठीक आहे. मग अशी जी धर्मांधता निर्माण होते याच्यातूनच काय होतो, जमातवाद जो आहे तो उदयास येतो म्हणायचं. आता पुढे तुम्हाला जमातवादाची कारण मी पुढे सांगितलेली आहेत, की पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतील बघा जमातवादाची कारण. जरी लेक्चर एंड झालं तरी काय करायचं, आवाज ऐकू येतो का सगळ्यांना? हो. हा, लेक्चर एंड झालं तर लगेच जॉईन व्हायचं परत. आता बघा ह्या जमातवादाची कारण कोणती आहेत ती पुढे त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहेत. जमातवादाची कारणे, जमातवादाची कारणे कोणती आहेत बघा, ही दिसतील तुम्हाला इथं. स्क्रीनशॉट मारून घ्या पहिला सगळ्यांनी, म्हणजे तुम्हाला नोट्स काढण्यासाठी मदत होईल. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या स्क्रीनचा. जमातवादाची कारणे इथं दिसतील तुम्हाला. आता ही कारण बघा जमातवादाची, काय कारण आहेत. पहिलं कारण बघा, धर्मांधता हे जमातवादाचं प्रमुख कारण आहे किंवा जमातवादाचा पायाच आहे. धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे, प्रमुख कारण आहे. म्हणजे आंधळं धर्मप्रेम, आता सांगितलं तसं की माझाच धर्म श्रेष्ठ आणि इतर धर्म तुच्छ, अशी जर भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली तर आपलं आंधळं धर्मप्रेम निर्माण झालं म्हणायचं. इतर धर्म तुच्छ आहेत, कनिष्ठ आहेत, आपल्यापेक्षा हलके आहेत, असे आपल्या मनामध्ये विचार आले तर धर्मांधता आपल्या मनामध्ये निर्माण झाली म्हणायची. म्हणजे धर्मांधता मनामध्ये निर्माण होणं हे पहिलं कारण आहे जमातवादाचं. दुसरं कारण काय सांगितलंय बघा तुम्हाला इथं, की राष्ट्रीय हिताचा विसर पडून
इतर धर्मातल्या लोकांबद्दल आपल्या मनामध्ये जेव्हा अविश्वास निर्माण होतो, संशय निर्माण होतो, तेव्हा जमातवाद आपल्या मनामध्ये निर्माण होतो म्हणायचं. म्हणजे राष्ट्रीय हिताचा विसर, देशाचा विचार करायचा नाही आपण, आपल्या धर्माचाच विचार करणार आपण. आपण देशाचं हित या बाबींचा विचार करणार नाही. माझा धर्म कसा श्रेष्ठ आहे एवढाच विचार आपण जर करत बसलो आणि देशाचं हित बाजूला सोडलं, तर त्याच्यातून जमातवाद निर्माण होतो म्हणायचं. हे दुसरं कारण तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. तिसरं कारण काय सांगितलेलं आहे जमातवादाचं, की परधर्मीय देशबांधव आपले शत्रू आहेत असं जर आपल्याला वाटू लागलं, हा सगळा आपला मनाचा खेळ आहे बघा. आपल्या मनामध्ये अशा भावना निर्माण व्हायला नको आहेत. आपल्या मनाचा खेळ आहे. आपल्या मनामध्ये अशा जर भावना इथं दाखवलेल्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या जर निर्माण झाल्या, तर आपण जमातवादी आहे म्हणायचं. आपण देशविरोधी विचार करायला लागलोय म्हणायचं. राष्ट्रहिताच्या विरोधातला विचार करायला लागलोय म्हणायचं. जर या पद्धतीचे विचार आपल्या मनामध्ये आले, जे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतात तसे. ठीक आहे. तर परत आणि काय वाटू लागलं, समजा आपल्या मनात वाटू लागलं, की आपल्या देशातले असणारे जे इतर धर्माचे बांधव आहेत. तिसरा मुद्दा मी सांगतोय तुम्हाला हा. तिसरा मुद्दा, परधर्मीय देश बांधव शत्रू वाटणे. म्हणजे काय, की आपल्या देशात राहणारे जे इतर धर्माचे लोक आहेत, ते जर आपल्याला शत्रू वाटायला लागले, त्यांच्याविषयी शत्रुत्वाची भावना आपल्या मनामध्ये येऊ लागली, तर आपल्या मनामध्ये जमातवाद निर्माण व्हायला लागलाय म्हणायचं. त्याच्यापासून दूर राहायचं आहे आपल्याला. ते कारण आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, की वेगवेगळे जे धर्म आहेत त्यांचे जे सण उत्सव असतात, सण समारंभ असतात, त्यामध्ये आपण आपलेच बांधव आहेत म्हणून सामील झालं पाहिजे. मग असं जर आपण सामील होत नसेल, तुम्हाला इथं चौथं कारण सांगितलंय बघा, की एकमेकांच्या सण समारंभात सामील न होणे. म्हणजे इतर धर्माचे जे सण समारंभ असतात, त्या सण समारंभामध्ये आपण सामील झालं पाहिजे. त्या सण समारंभांमध्ये. ठीक आहे. म्हणजे जमातवाद निर्माण होणार नाही. आणि त्याच्यानंतर पुढचं कारण सांगितलेलं आहे बघा, की काही धर्मातल्या लोकांना असं वाटत असतं, पुढचं 5वं कारण तुम्हाला मी इथं सांगतोय याच्यातलं, की काही धर्मातल्या लोकांना असं वाटत असतं, की आपल्यावर सतत अन्याय होत आलेला आहे. आपल्यावर सतत अन्याय होत आलेला आहे असं वाटत असतं काही धर्मातल्या लोकांना. सरकार जे आहे, राज्यातलं सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल, केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल, हे सरकार काय करतंय, आपल्या धर्माबाबत पक्षपात करतंय. धर्माबाबत पक्षपात करतंय याचा अर्थ काय, की आपल्या धर्मातल्या लोकांना कोणत्याही सुविधा पुरवत नाही. अशा पद्धतीने पक्षपाती धोरण राबवतंय आपण म्हणूया. ठीक आहे. असा विचार, अशी भावना लोकांच्या मध्ये निर्माण होऊ लागली, तर आपल्यामध्ये जमातवाद निर्माण होऊ लागलाय म्हणायचं. आपल्या मनामध्ये धर्मांधता निर्माण होऊ लागलेली आहे म्हणायची. सरकार हे सगळ्यांसाठीच काम करत असतं. राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, हे सगळ्यांसाठी समान धोरणं राबवत असतं. कारण आपल्या देशात धर्मनिरपेक्षता हे तत्व आहे. सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षतेचं तत्व आपल्या देशात आहे. त्यामुळे शासन सर्व लोकांसाठी समान पद्धतीनं योजना, उपक्रम राबवत असतं. आणि तरी सुद्धा आपल्या मनामध्ये जर असं निर्माण झालंय भावना, की आपल्या धर्माविषयी काही शासन प्रयत्नच करत नाही धर्माच्या प्रगतीसाठी. आपले धर्मीय लोक जे आपल्या धर्माचे जे लोक आहेत त्यांच्या प्रगतीसाठी शासन काहीच प्रयत्न करत नाही. असं जर आपल्या मनामध्ये निर्माण होऊ लागली भावना, तर आपण जमातवादाकडे चाललोय म्हणायचं. ठीक आहे. आणि शेवटी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, महत्वाचा भाग आहे शेवटचं वाक्य, की आपल्या धर्माबद्दल कळत न कळत कोणी काही बोललं किंवा आपल्या धर्माविषयी कोणी काही बोलून त्याचा अपमान केला, तर आपण लगेच काय होतो, आक्रमक होतो आणि दंगली घडवून आणतो. दगडफेक करणं, लोकांच्या हत्या करणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं, म्हणजे एसटी वरती दगडफेक, दुकानांवरती दगडफेक करणं, सामान्य लोकांच्यावरती, सैन्यावरती, पोलिसांवरती दगडफेक करणं. अशा गोष्टी आपल्याला रोज होत्याला दिसून येतात. आता सुद्धा जर टीव्हीला तुम्ही बघितलं, नॅशनल न्यूज चॅनल जर बघितले, हिंदी न्यूज चॅनल सध्या चालू आहेत बघा, म्हणजे जमातवादाचं उदाहरण आपल्याला तिथं दिसतंय. तर मग या पद्धतीने जेव्हा आपण कृत्य करतो, तेव्हा आपण जमातवादाकडे चाललेलो आहे म्हणायचं. ठीक आहे. मग त्याच्यावर उपाय काय आहेत? मग आपण जमातवादापासून दूर जाण्यासाठी काय केलं पाहिजे? जमातवादी विचार आपल्या मनामध्ये येऊ नयेत, यासाठी आपण काय केलं पाहिजे मग? ते पुढे उपाय मी तुम्हाला सांगितलेले बघा, ते उपाय बघायचे सगळ्यांनी. त्याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. उपाय कोणते आहेत? जमातवादावरील उपाय. सर्व विद्यार्थ्यांनी काय करा, याचे स्क्रीनशॉट एक काढून घ्या जमातवादावरील उपायांचा. मग आपल्या मनामध्ये असे धर्मांधता आपल्या मनामध्ये निर्माण होऊ नये,
आंधळं धर्मप्रेम आपल्या मनामध्ये निर्माण होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर पहिला मुद्दा, इतर धर्मातील लोकांशी मिळून मिसळून वागलं पाहिजे. सर्व धर्मातल्या लोकांशी मिळून मिसळून वागलं पाहिजे. परत दुसरा मुद्दा सांगितलाय बघा, परस्परांच्या सण समारंभात सामील झालं पाहिजे. म्हणजे इतर धर्माचे जे सण असतात, समारंभ असतात, कार्यक्रम असतात, त्यामध्ये आपण सामील झालं पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये एकोपा निर्माण होईल. ठीक आहे. परत काय, एकमेकांचे सण, रीती, परंपरा स्वीकारल्या पाहिजेत. म्हणजे आपल्या धर्मामध्ये जशा अंधश्रद्धा, श्रद्धा, चालीरीती, परंपरा असतात, तशा इतर धर्मामध्ये सुद्धा चालीरीती, परंपरा, रूढी परंपरा असतात आणि त्याही आपण स्वीकारल्या पाहिजेत. नाहीतर ते काय करायला लागलेत, ते काहीतरी चुकीचं करायला लागलेत, असं आपण म्हणायचं नाही. त्या धर्माच्या सुद्धा काही परंपरा असतील, चालीरीती असतील, त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत, जशा आपल्या धर्मामध्ये असणार आहेत तशा. पुढे काय सांगितलेलं आहे, की आपल्या सर्व प्रश्नांकडे, सामाजिक प्रश्न असतील किंवा आर्थिक प्रश्न असतील, या प्रश्नांकडे तर्कशुद्ध पद्धतीनं पाहिलं पाहिजे. म्हणजे विचारपूर्वक पाहिलं पाहिजे. आंधळं धर्मप्रेम चालणार नाही. आपले जे समस्या आहेत, आपले जे प्रश्न आहेत, ते तर्कशुद्ध पद्धतीनं सरकारपुढे मांडले पाहिजेत आणि ते सोडवलं पाहिजे. म्हणजे तर्कशुद्ध पद्धतीनं धर्माकडे पाहिलं पाहिजे आणि आपल्या प्रश्नांकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे जमातवादासारखी समस्या निर्माण होणार नाही. आणि सगळ्यात शेवटी बघा, की राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून जमातवाद नष्ट करणे आवश्यक आहे. म्हणजे देशाचं हित, राष्ट्रीय